बाईला सोन्याचं पैंजण ग साजतय, माईला सोन्याचं पैंजण ग साजतय, येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय, येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय. वयाच्या मला वाटतंय 12व्या-13व्या वर्षी पळालो घरातून थेट पुणे. त्या छगनलाल परमार केटर्सला मी काम केलं. काम करत करत ह्या गायक लोकांना हुडकायचो की कॅसेट एखादं घ्यायचं म्हणलं की मी म्हणायचो चंदन कांबळेचंच घ्यायचं. हे तुझा बामणी बामणी शिनगार ग. बाबासाहेबांच्या गाण्याशिवाय गाणंच गाव वाटत नाही. जिथं जिथं बाबासाहेबांची जयंती साजरी झाली तिथं तिथं त्या त्या कंट्रीमध्ये VIP राहणं हे गाणं वाजलेलं आहे की बाबासाहेबांनी माझ्या नशिबामध्ये इतकं मोठं होणं माझं लिहिलेलं होतं. अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान, VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान, बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान. खरं तर साजन बेंद्रे ही आत्ताच्या घडीची, जसं तुम्ही म्हटलात की गरज बनली आहे. साजनची गाणी ही गरज आहे सगळ्यांसाठी. लग्न असेल तरी साजनचं गाणं असतं, निवडणुका असतील तरी साजनचं गाणं असतं. यात सगळ्यात जास्त हिट झालेलं गाणं म्हणजे आमदार झाल्यासारखं वाटतं. या गाण्याच्या मागेही काहीतरी स्टोरी असेल, कसं सुचलं होतं? मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय, जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मात्र मनात इच्छा आहे आमदार होण्याची असंही वाटतंय, कारण निवडणुकीला उभे होतात तुम्ही आत्ताच्या. काय राजकीय महत्वाकांक्षा काही आहे, जायचं राजकारण? साजन बेंद्रे इतके ट्रेंड करतात आणि सगळ्यांना साजनची गाणी आवडतात, पण साजनला कोणाची गाणी आवडतात? मला गाणं आवडतं फिल्म लाईन म्हणलं की कदाचित असा मनामध्ये विचार होतो की फक्त तोंड बघून केलं जातं का हे धुन सारवान झालं या घरात घट घालायचा ठरला, धुन सारवान झालं या घरात घट घालायचा ठरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोन उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोन उपास धरला. साजन बेंद्रेला विचारलेल्या लाखो प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. अरे भीमामुळं बदलली र जिंदगी ही खास, आज इस्त्रीची कापड त्याला अत्तराचा वास, भारीतला बुटन भारीतला सुट अंगावरी सोनं नान, हे बी बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान.